जगदंब जगदंब. आमचे दादासाहेब आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना जाऊन आज 2 वर्षे झाली. स्वराज्याचा हा यज्ञ अखंड चालू आहेच, पण या सगळ्या काळात आम्हास रायगडाची बहुत याद होते. या राजा रामाला स्वराज्याचा छत्रपती व्हावं लागेल असा विचारही कधी केला नव्हता. दादासाहेब गेल्यानंतर मुघलांनी राज्य लुटलं, मंदिरं फोडली, रयतेला गुलाम बनवलं, अत्याचाराचा कळस गाठला. त्यांना वाटलं मराठे संपले, पण मराठा संपत नसतो, संपवतो. पण या अवघड प्रसंगी सरसेनापती म्हणून आपण उत्तम कामगिरी बजावत आहात संताजी, आणि तुम्हाला धनाजी जाधव यांचीही उत्तम साथ आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका राजा. ज्यानं आमच्या शंभूराजांचे हाल केले त्याला 7 नाही तर 10 जन्माची अद्दल घडवणार आहे. त्या औरंग्याला ठेचल्या बिगर आम्ही स्वस्थ बसणार नाही. वय राज, स्वराज्याची आण घेऊन सांगतो, ज्या दिवशी त्या औरंग्याला मातीत गाडू तोच आमच्यासाठी मोठा सण असेल. तुम्ही असताना त्या औरंग्याची आम्हाला अजिबात काळजी नाही. संताजी, तुमच्या मनाची अवस्था आम्ही समजू शकतो. संगमेश्वर येथे शंभूराजांना कैद करत असताना तुमचे वडील महादोजी घोरपडे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्या युद्धात ते स्वराज्याच्या कामी आले. त्यांच्या हत्येच्या बदल्याची भावना तुम्हाला स्वस्थ बसू देत नसेल, हो ना? माझे वडील स्वराज्याच्या कामी आले याचा आनंदच आहे राजा. फक्त त्यांना आणि आपल्या शंभूराजांना फितुरीने मारलं गेलं ही सल मातूर मनात कायम आहे. त्या औरंग्याचा जीव घेतल्या बिगर ही सल मनातनं जाणार नाही. औरंग्याला वाटलं होतं शंभूराजे गेले म्हणजे स्वराज्य आपलंच, पण या स्वराज्यातल्या प्रत्येक घरात मर्दगडी आहेत जे पाठीवर नाही तर छातीवर वार करतात. या 2 वर्षात त्याचा बराचसा खजिना आणि दारू गोळा स्वराज्यात जमा केला. गनिमी काव्यासोबत आपली छापामार युद्धनीती कमालीची कामाला येते. औरंग्याच्या एक एक छावण्या आपण निकामे करत चाललोय. एकदा का तो औरंग्या हातात आला की त्याला मारून मुघलांची निशाणी बी इथं ठेवणार नाही. हेच आमच्या शिवछत्रपतींना आणि शंभूराजांना आमचं वंदन असेल. तुमचा फारच धसका घेतलाय म्हणे त्या औरंग्याच्या सैन्याने. त्यांना पाण्यात सुद्धा तुम्ही दिसता, म्हणून त्यांनी घाबरून नदीकाठी आंघोळीला जाणंच बंद केले. अहो, ही तर सुरुवात आहे राजे. मुघल सैन्यातील बरेच सैनिक आमच्या धसक्यानं छावणी सोडून पळून जातात. कुठून वाऱ्याच्या वेगानं मराठी येतील आणि आम्हाला मारून जातील सांगता येत नाही, असं ते खासगीत बोलतात. हीच भीती कायम राहू दे. आई भवानी मातेला स्मरून आज ही शपथ घेऊया. स्वराज्याच्या मातीवर हक्क सांगायला आलेल्या या मुघलांना याच मातीत गाडल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. जय भवानी, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. शिवा गया, संभाजी भी गया, लेकिन कमबख्तिया मरहट्टे अभी तक झुकने का नाम ही नहीं ले रहे. बादशाह सलामत. मराठा सल्तनत के नए छत्रपति राजाराम जल्द ही हमारे हिरासत में होंगे इंशाअल्लाह. न जाने वो दिन कब नसीब होगा भी या नहीं. मुकर्रम खान, हमारे पास वक्त बहुत कम है और ये ढलती उम्र बहुत दगाबाज है. जहांपना, अल्लाह आपको लंबी उम्र दे. बस कुछ दिन और ये मरहट्टे आपके कदमों में होंगे. बस वो सरसेनापति संताजी घोरपड़ा एक बार हमारी गिरफ्त में आ जाए. जी, कौन है ये संताजी? मराठा साम्राज्य का ये नया सरसेनापति है संताजी, जिसके बाप को हमने संगमेश्वर में संभाजी को गिरफ्त करते वक्त मार दिया था. वो इन
इंसान नहीं, शैतान है शैतान। तलवार की एक ही घाव से दुश्मन के सिर को धड़ से अलग कर देता है। वजन तो इतना कि घोड़े पर बैठा तो घोड़ा भी झुक जाए। मैदान जंग में वो अकेला ही 100 को भारी पड़ता है। ये वही संताजी है जिसने संभाजी के जाने के बाद मुगल सल्तनत का खजाना लूट मरहट्टों की झोली भर दी जहापना। जी, ये वही संताजी है जिसने हमारी रातों की नींद हराम कर दी है। नामाकुल, हमें इत्तला दे रहे हो या डरा रहे हो? हमने भी बहुत सुना है उसके बारे में। आंखें बंद कर लूं तो वो काफिर संताजी नंगी तलवार लिए सामने नजर आता है। पर लगता है जैसे हमारी सांस रुक गई और फिर आंख खुल जाती है। न नींद लगती है न भूख। लगता है जैसे कि मौत हमारे सिर पर मंडरा रही हो। इतनी रात गए, ये क्या शोर शराबा चल रहा है? आप बेफिक्र रहे जापना, हम मुआयना करके आते हैं। हुजूर 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 गुस्ताखी माफ, मराठे हमारी छावनी में घुस गए। ढोल निकालो उन्हें, काट के रख दो सबको, कोई बचना नहीं चाहिए। या अल्लाह, या परवरदिगार, ये मरहट्टे हार क्यों नहीं मानते? मराठ्यांचे सरसेनापती संताजी घोरपडे आपल्या अवघ्या 2000 सैन्यासोबत 1.5 लाख फौज असलेल्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या छावणीवर तुटून पडले. ज्यांनी आपल्या शंभूराजांना मारलं त्यांचा खात्मा केल्याशिवाय आता माघार नाही, या जाज्वल्य विचारांनी प्रत्येक मावळा लढत होता. त्याच्या अंगात जणू 10 हत्तींचं बळ संचारलं होतं. ये मराठे अब हमारी मौत बनकर हमारे दरवाजे पर दस्तक दे रहे हैं। जिस मिट्टी पर हम राज करना चाहते थे, लगता है उसी मिट्टी में हमारी कब्र खुलेगी। जल्दी तेरे दीदार का एहसास हो रहा है। परवरदिगार मरहट्टों पर फतेह की बगैर दरवाजा मत खोलना मेरे मालिक। हमें मायूस मत करना अल्लाह। मेरे नमाज का वक्त हो गया। एक डावच विचारणार, नाहीतर तलवारीनं कापणार. अरे कुठं आहे तुझा बादशाह? हमें मत मारो, हमारे बाल बच्चे हैं, हमारी जान बख्श दो, हम पर रहम करो। आमच्या शंभूराजांचा हाल केला सा तेव्हा लाज नाही वाटली? आणि आता जीवाची भीक मागताय सवय? महादेव हरामखोर, आता देवाजवळ जाणारच आहे, मग नमाज कसला करतोय? थांबा बालाजीराव, थांबा. देवाच्या सेवेत असणारा माणूस देवाचाच अंश असतो, मग तो कुठल्याही धर्माचा का असना. अहो सरसेनापती, शंभू राजांचं बलिदान विसरू नका. थांबा.
ना आम्ही शंभूराजांचं बलिदान विसरलोय ना आमच्या वडिलांचं. आम्ही तुम्हाला फक्त शिवछत्रपतींची शिकवण सांगतोय. बालाजीराव, कळतंय का? आपल्याकडं येळ नाही संताजीराव. स्वराज्याचा एवढा बलाढ्य शत्रू आपल्या पायाशी हाय. अशी येळ परत येणार नाही. आणि आपण जर याला जित्ता सोडून दिला तर इतिहास आपल्याला कदापि माफ करणार नाही. असं अजिबात होणार नाही. उलट इतिहासात अभिमानानं आपलं नाव घेतलं जाईल. बालाजीराव, समोर किती बी आणि कुठली बी संधी असली तरी आपण आपला इमान, आपली निष्ठा आणि शिवछत्रपतींनी दिलेली शिकवण सोडली नाही. अहो, असं एक काय 1000 औरंगजेब कापून काढू, पण एका निशस्त्र आणि देवाच्या सेवेत असणाऱ्या अशा म्हाताऱ्याला मारण्यात कसला पुरुषार्थ? होय, खरंच आहे. पण मग याला असाच सोडून रिकाम्या हाताने माघारी फिरायचं? अजिबात नाही. ह्याला जन्माची अद्दल घडवूया. पण मग करायचं काय? त्याच्या शामियानावर मुघलांची निशाणी असणारा तो सोनेरी कळस म्हणजे यांचं नाक. रामायणामध्ये लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापून रावणाचा माज उतरवला, तसा आपण याच्या शामियानावरचा कळस तोडून औरंग्याचा माज उतरवू आणि तोच कळस आपल्या स्वराज्याचे छत्रपती राजाराम महाराज यांच्या पायावर ठेवू. बोला, जय भवानी, जय भवानी. ही इतिहासातील अशी एकमेव घटना आहे जेव्हा स्वराज्याचा शत्रू क्रूर कर्मा औरंगजेब आयता तावडीत सापडला होता. पण आपण त्याला मारू शकलो नाही. त्याच्या शामियान्यावरचे कळस तोडून आपण त्याचं नाक कापलं. या घटनेनं औरंगजेब पुरता बिथरला. त्यानं सुरक्षा चौपट केली, आपली छावणी हलवली. या घटनेनं संपूर्ण मुघल साम्राज्य हादरून गेलं. सरसेनापती संताजी घोरपडे यांनी अतिशय नियोजनबद्धरित्या राबवलेली ही मोहीम इतिहासातील युद्धकलेचा आदर्श मानली जाते. त्या औरंग्याच्या छावणीचा कळस तोडून तुमच्या पायावर अर्पण करतोय. हे म्हणजे मुघलाईचं नाकच म्हणायचं. स्वीकार करावा. आज ही स्वराज्यातील एक अत्यंत आनंदाची आणि तितकीच महत्वाची घटना आहे. ज्या औरंग्याने आमच्या दादासाहेबांचे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण घेतले, त्याला सरसेनापती संताजी घोरपडे आणि स्वराज्याच्या शिलेदारांनी जन्माची अद्दल घडवली. मात्र जित्याची फोड मेल्याशिवाय जात नाही. हा सुस्त असणारा अजगर आता आणखी चौताळला असेल. आपण सरळ युद्धात शरण येत नाही हे लक्षात आल्यावर तो स्वराज्यातील शिलेदारांना आमिष देऊन फितुरी घडवण्याचा प्रयत्न करेल. आपण सावध राहूया. हे स्वराज्य शिवछत्रपतींनी दिलं, ते असंच अखंड राखूया. बोला, जय भवानी, जय